रांगोली काढलेली आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही। आमचा मंदिर आहे गावातला बघा या साईडला पाहू शकता तुम्ही मंदिर आहे आणि त्याला पालखी काढलेली आहे। इथे आपले पवनपुत्र हनुमान की जय। जय हिंद जय महाराष्ट्र। राधे राधे। नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव। तुम्हाला माहिती आहे की आज प्रत्येक गावामध्ये जन्मोत्सव हनुमानजीचा सेलिब्रेशन करण्यात येणार आहे आणि आज आपल्या गावात सुद्धा दातिली गावामध्ये सेलिब्रेशन आहेच। आणि आज कसं सेलिब्रेशन असणार, काय काय असणार आहे, बरेचशे ठिकाणी आमंत्रण आलेलं आहे। त्यासाठी मी काही लोकांना सॉरी बोलेन। आताच मी तुम्हाला सॉरी बोलते कारण की मला कसं आहे गावातले व्हिडिओ असल्यामुळे मी बाहेर जायला मला भेटणारच नाहीये। तर मला बरेचसे लोक बोलले की आमच्या इकडे पण हे व्हिडिओ व्लॉग शूट करायला, पण मला पॉसिबल नाहीये कारण की जेव्हा गावाचा असेल तर तेव्हा नक्कीच मी गावाचे व्हिडिओज आणि व्लॉग करण्यासाठी असतोच। आणि रात्री खूप लेट आलोय आणि रात्री थोडी जरा गोरा गोरा दिसत असेल मी तुम्हाला, तर जरा फ्लॅशिंग बोलते आपला काय बोलतात ते फेशियल ब्लिचिंग वगैरे केलेली आहे मस्त। आणि लग्न आहे भाव म्हणजे कोणाचं लग्न आहे, काय लग्न आहे ते पण समजेल, ते नेक्स्ट वाले व्लॉगमध्ये। आज फक्त हनुमान जयंतीचं सेलिब्रेशन असेल, कसं काय सेलिब्रेशन असेल, मंदिरावरती काय काय तयारी केली ते सर्व आपण बघूया। आणि आपण इथून निघतो आणि तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। बोलो जय श्रीराम, बजरंगबली की जय। ओम नमः भगवते हनुमंताय नमः। ओम नमः भगवते हनुमंताय नमः। ओम नमः भगवते हनुमंताय नमः। हनुमान रक्षसर्वदा मनोसमार्तुलेदेव विद्यवदां वातात्मानोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्यं। मंदिरावरती आलोय आणि मंदिरावरती आल्याच्या नंतर आपले भजन मंडळी गावातले ना हरिपाठ वगैरे जे करतात ते बघा त्या साईडला डान्स करतात, या साईडला डान्स चालू आहे आणि आपण जाऊया तिथं आणि पहिला मंदिरातलं दर्शन करून घेऊया। एवढा ऊन आहे ना आज, खूप जास्तच ऊन आहे बघा या साईडला। आणि थोड्याच वेळात ना म्हणजे संध्याकाळी वगैरे पालखी निघेल, पहिला आपण थोडंसं दर्शन करूया, मग बाकीचं इकडचे थोडे फुटेज आपण ते पण काढूया। सुंदर अशी रांगोली काढलेली आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही। जय हनुमान। आणि हा आमचा मंदिर आहे गावातला बघा या साईडला पाहू शकता तुम्ही मंदिर आहे आणि त्याला फुलांनी भरपूर खूप सुंदर असं सजवलेलं आहे। आणि आपण आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर इथं फुलांची बघा इथं खूप सुंदर असे आपले गावातलेच मंडळी सर्व पोरं इथं दादा आहेत बरेच ना बघा। हे पूर्ण मंदिराच्या आतमधला एंटर केलेलं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आमचा आतमधला मंदिराचा। आणि समोर पाहू शकता फुलांचा हा डेकोरेशन इकडं आणि समोर आपल्याला बघायला भेटतं ते आपले बजरंगबलींची मूर्ती आणि ठीक त्यांच्या बाजूला तुम्हाला इथं विष्णू अवतार बघायला भेटतात, म्हणजे विष्णूजींची मूर्ती बघायला भेटते। आणि ठीक त्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती, काय तुम्ही पाया पडून घ्या या साईडला खूप छान दिसतंय। आणि हे नेहमीप्रमाणे आपल्या गावातली पोरं आहेत ना, निखिल आहेत किंवा त्यांचे ओळखीतली लोक असतील किंवा आपले म्हात्रे ओळीतली नाक्यावरची लोक असतील किंवा खालच्या ओळीची सर्व हे आपले गावकरी मंडळ असतील ना, सर्व या फुलांचा डेकोरेशन मंदिराच्या डेकोरेशनसाठी उत्साहित असतात। आणि तुम्हाला जेव्हा पालखी निघेल ना तर पालखीमध्ये दिसेलच कोण कोण मंडळी असणार आहे। तर चला आपण दर्शन करून घेऊया। बोलो प्रभू श्री रामचंद्र की जय, बजरंगबली की जय। जसं मी तुम्हाला सांगितलं हा स्टेज आहे आणि स्टेजवर आपले गावातले जेवढे पण सर्व काय कार्यक्रम असतात ते आपल्या स्टेजवर आपल्या हनुमान मंदिरावरती होतात। काहीतरी फी वगैरे ती मला माहिती नाहीये कारण की हा स्टेज जर तुम्हाला लग्नासाठी घ्यायचा असेल तर इथं प्रकाश दादा आहेत आणि बरेचसे ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागतो। तर एक चांगलं आहे का गावात जेव्हा पण हॉल वगैरे नाही भेटत तर इकडं या पटांगणमध्ये लग्न विधी आणि काय बर्थडे सेलिब्रेशन वगैरे सर्व होतात। आणि इकडे सर्व ही महिला मंडळ आहे बघा या साईडला, यांच्याशी पण आपण नंतर भेटूया। पण आता इथे जाऊया समोर बघा तिकडे तुम्हाला कार्यक्रम काय काय ते पूर्ण दिलेलं होता। पहाटपासून सकाळी पहाटे 4 ते 5 चा कार्यक्रम होता, पण नंतर त्यानंतर 7 ते 10 ते 3 ते आणि आता हरिपाठ होता। त्याच्यानंतर 5:30 च्या नंतर पालखी सोहळा आहे जो गाव प्रदक्षिणा पूर्ण होईल।
हनुमान जन्मोत्सव तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आमच्या गावातली पालखी निघणार आहे थोड्याच वेळा 6 वाजता. जल्लोष असणार आहे जे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. पण याच्यानंतर रील्स आणि स्टोऱ्या पण सुद्धा बघायला भेटणार आहे. तर बोला पवनपुत्र हनुमान की जय. पुढे आली गावातून आणि टॅरेसवरून जरा शूट करतोय. बघा या साईडला मंडळी आहे, पालखी निघालेली आहे. या साईडला डीजेचा टेम्पो चालू आहे. जो आपला मधुकर उर्फ पोपट त्याने डीजेचा त्याचा सेटअप लावलेला आहे. इथे बँड पथक आहे आणि सर्व पोरं पुढे गेलेली आहेत. कारण की गुल्हाल उडवतात आहे त्याच्या कारणाने जो तो थांबत नाही, पळून जाते गुल्हाल उडवतो त्याच्यामुळं. आणि गुल्हाल भाई समीर पाटीलने ते घेतले, नुसता उडलाला भाई जो दिसतोय वाईट दिसतोय ना त्याला माकवते सर्व इकडे माकवते. आणि इथं साई आहे ते बघा या साईडला. माझ्या अंगाने मयूर नाईकचं गाणी वाजतं डीजे वरती.
घरातल्या गॅलरीत आलो. इथं वैभव आहे आणि पळापळ चालली आमची, कारण की गुल्हाळ एवढा जोरात उडवतात आहे ना, खूप म्हणजे खूप जोरात गुल्हाळ उडवतात आहे. आणि इथे चालू आहे, इथे बॉईज लोक आहेत, ठीक बॉईज लोकांच्या मागे डीजे आणि डीजेच्या मागे आपल्या महिला मंडळ आहेत, जेवढे पण ताई लोक आहेत ते तिकडे नसतात, इथं बॉईज वगैरे आहेत. आणि तिकडून आपली आता पालखी जाणार आहे जी. इकडे पाहू शकता तुम्ही, पेंटिंग्स काढलेत म्हणजे रांगोळ्या काढलेल्या आहेत ब्रशनी, आणि खूप सुंदर असे रांगोळ्या काढले तुम्हाला बघायला भेटेल या साईडला. आणि आपली पालखी अशी जाणार आणि खालची ओलीवरून परत फिरत मधली ओलीवरून परत आपली नाक्यावरती हनुमान मंदिराची पालखी येणार आहे. सो असा पूर्ण गावचं प्रदक्षिणा असणार आहे. आणि या साईडला पाहू शकता सर्व मंडळी नाचतात आहे बघा, काय जल्लोष आहे, काय उत्साह आहे. हे आमच्या गावातले मंडळी, आमची गावातली पोरं आहेत सर्व. सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा हार हे सोन्याचे
ज्या मुलांनी प्रत्येक आयुक्त वर्गणी काढली त्या मुलांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार. चला गावाची प्रदक्षिणा करून आल्यानंतर पालखी आपली इथं होता भंडारा जो मोस्टली संपलेला आहे. हा इथं गुलाबजामुन अरे आत्ता होता लगेच गायब. गुलाबजामुन आणि दीदी काय पाहिजे होतं तुला? अरे गुलाबजामुन नाही पण गुलाबजामुन समजून तू जिलेबी खाऊ शकतेस. गुलाबजामुन समाधानी जिलेबी का चालेल का तुला? मग घे ना. हे काय इथे जिलेबी आहे त्यानंतर भाजी वगैरे पण आहे डाळ आहे भात आहे आणि हे बघा आपला झालाय मोस्टली कार्यक्रम आटपलेला आहे. खरं तू जिलेबी का ना काजे नाही कोण बघायचे तुझा चेहरा कट करीन मी अख्खा कट करीन चेहरा. मग हर्षू पाटीलनी काला असं काय सांगणारच नाही. हर्षू कुठपर्यंत होता तू नाचाला? आरती झाली ना मग तिथून म्हणजे आरती पोहोचवली पालखी बाईनी पोहोचवली आणि ना अजून बरीचशी मंडळी आहेत तुम्हाला दाखवतो मी. हे बघा त्या साईडला आरती गावातली मंडळी सर्व बसलेले आहेत तिकडं आहेत समोर बसलेले आहेत तिकडं सर्व. आणि अर्धी ही लोक एकदम पुढं असतील कारण की ती माखलेली नाही आहेत म्हणजे ती लोक पुढं होती सर्व. आणि जेवढी माखलेली मंडळी आहे ना ती तुम्हाला मी इकडे दाखवते. बघा ही जेवढ्यांच्या अंगावरती गुलाल उडलेला आहे हे सर्वांच्या अंगावरती गुलाल म्हणजे नाचणारी मंडळी आहे. बघा या साईडला हे बघा इथं वैभव आहे. वैभवनी सर्व जे आज जातीली गावात स्टोऱ्या पडतील त्याच्या मोस्टली व्हिडिओज आणि फुटेज वैभवकडे असतील. आणि मग मला थोड्या दुपारी काहीतरी सांगण्यात आलं की अक्षय म्हात्रे चिटिंग केला क्रिकेटमध्ये. गोष्ट खरी आहे का? पहिली ना पसरली ना कोण का मला दिसत. अरे घेऊ आहे का असू दे घे त्याच्यात काय एवढा. तू कला गप ग बस. याला मागवला का नाही? तो बी आता आले. बरोबर ठीक आहे. अक्षयांची टीम जिंकली. कोणाची टीम? तुमचा ऑनर कोण होता? ब्लॉग मध्ये खुलच देते. अक्षय हो ना बघितला बरोबर काय विषय काय पण तो छोटे पंडित पाणी से बच के रहना. नाही अक्षय तुमची टीमचा कॉंग्रॅच्युलेशन. आणि रनर टीम कोणची आहे? सेकंड तुम्हाला भेटला मग फर्स्ट कोणला भेटला? मी पहिला आम्ही जिंकलो. ऐकला ना तू मागाची काय बोलला? तसं नाही तू कुठल्या टीमीत होता? मेन फायनल मध्ये का सेकंड मध्ये? सेकंड मध्ये ठीक आहे. आणि मी तुम्हाला मागाशी सकाळी सांगितलं निखिल हाच तो निखिल आहे आणि याची बरीचशी मंडळी. कोण हाच तो निखिल ज्याच्याबद्दल मी सांगितलं तिकडे त्यांना समजला व्हिडिओ सुरुवातीला कुठल्या निखिल बद्दल बोलले. पण मी काय सांगतोय कोणाला होतो एवढा होली कशी काय केली एवढी? कुठला छोटा पंडित म्हणजे? अच्छा तो पाणी से बच के रहना. हाल केला ना असू द्या. मस्त पैकी झालेला आहे कार्यक्रम. इकडे सर्व असते मंडळी. ओ भाई काय चाललं? तू बोलते लग्न होता. चला निघतात इकडं. इथे सोपन भाऊ आहे काय बाबा हे बी चांगला गुलाल लागलेला आहे चांगला. याके चालले बघा पाणी बुलबुलैया मधला नाही खूप छान वाटतंय. बुलबुलैया मधला राजपाल यादव थांब ना लाशीला गे. चला इकडं सोपंदा आहे इकडं अतुलदा आहे इकडं विजयदा आहेत आणि इकडे भरशे आजी चालले तयारी. इकडे त्याला माकत होतो पळाला बिचारा बघा पळाला तिकडं. आणि हे होतं आमचं मंदिर. तर आपण जाता थोडंसं दर्शन करूया आपल्या बजरंग बलीचा. चला मी तुम्हाला दर्शन करतो. दादा होते सकाळपासून होते इथं जेव्हा मंदिरावर आरती वगैरे झाली आणि आता एंड करून पण तेच जाणार आहेत. आणि चला ही आपली पालखी होती जो तुम्ही सुरुवातीला बघितली ही आपली पालखी. आणि इथे आहेत आपले पवनपुत्र हनुमान की जय. बोलो प्रभू श्री रामचंद्र की जय. विष्णू भगवान की जय. आणि गणपती बाप्पा मोरया. हे होतं आजचा आपला व्लॉग पालखीचा. आणि थोडक्यात काढलेला होता कारण की मला थोडं राहता नाही आला कारण की आज होतं आमच्या घरी
चाऊल काकाच्या मुलीच्या भावनाचा. सो तिकडे होतो. मग अर्धावर जेवढं जमलं तेवढं व्हिडिओज वगैरे काढले. बाकीची खूप मजा केली. तर कसं वाटलं, मजा केली खूप सारी. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला चावलाचा व्लॉग बघायला भेटणार, म्हणजे आपल्या पापड्यांचा व्लॉग बघायला भेटणार. कारण की दोन्ही व्लॉग एकत्र नाही केले, वेगवेगळे व्लॉग बनवलेले आहेत. तर चला मस्तपैकी बोलो पवन पुत्र हनुमान की जय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आत्ताच सांगतो असे खूप सारे व्हिडिओ आणि मजेदार व्हिडिओ आपल्यापर्यंत येतातच. चलो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.